नमस्ते. माय हिलिंग सेंटरमध्ये आपले सिंह राशीचे माझे व्ह्यूअर जे आहेत आणि जे माझे फ्रेंड्स आहेत, मी त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. 2024 हे येणारं वर्ष माझ्या सिंह राशीचे जे आहेत फ्रेंड्स, त्यांच्यासाठी सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य आपल्या जीवनामध्ये घेऊन येऊ दे. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि बाईट टॅरोट रीडिंगमध्ये जे आपण गेल्या 2-3 वर्षापासून जे आपल्यासाठी कार्यक्रम राबवत आहोत, तेच मी 2024 या वर्षामध्ये पुन्हा घेऊन आलेली आहे. मी पुन्हा आपल्या माई स्वतः तुमच्यासाठी सेवेला तुमच्या हजर आहे. 2024 हे वर्ष जे आहे, सिंह राशीच्या जे माझे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासाठी काय खजाना घेऊन आलेला आहे. 2024 हे वर्ष आपल्यासाठी काय काय आणलेलं आहे. सामाजिक, आर्थिक, रिलेशनशिप, बिझनेस, फायनान्स, तुमचे करिअर, याच्यामध्ये आपली काय एनर्जी निघून येणार आहे सिंह राशीची आपण पाहणार आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि मी युनिव्हर्सलला हेच प्रार्थना करते की जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य येऊ द्या. आमच्याकडून आपल्या सर्वांसाठी ही युनिव्हर्सलला आणि एंजल्सला प्रेयर करते. थँक्यू युनिव्हर्सल, थँक्यू एंजल्स. चला तर आपण कामाला चालू करूया. 2024 या वर्षाची आपण सैर करून येऊया. काय काय घेऊन आलेलं आहे, युनिव्हर्सलला तुमच्यासाठी काय काय पाठवून दिलेलं आहे, तुम्ही काय काय मॅनिफेस्टेशन केलेलं आहे, तुम्ही काय काय प्रोग्राम केलेले आहेत, काय तुमचे प्लॅन आहेत, तुमचे प्लॅन कुठंपर्यंत चाललेले आहेत. आपल्याला हे टॅरोट कार्डच्या माध्यमातून युनिव्हर्सल आणि एंजल्स काय गाईडलाईन करतात ते पाहणार आहोत. थँक्यू युनिव्हर्सल. माझ्या सिंह राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी एक आपल्याला जी एनर्जी आहे 2024ची, प्लीज गाईडलाईन करा त्यांना. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. कार्ड आपण शफल करून घेऊन रॅन्डमली आपण त्याच्यातले कार्ड काढून घेणार आहोत. जे पण इंट्युशनच्या माध्यमातून एनर्जी इथे निघणार आहे ती एनर्जी आपण घेणार आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. आपल्याला इथे स्प्रेड केलेले कार्ड दिसतच असतील, अपेक्षा करते मी. ओके, लास्ट वन. येस. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आपली निघून आलेली आहे. टॉवर. लेट्स सी पुढे काय काय आपल्याला निघून आलेलं आहे. फोर ऑफ सॉर्ड्स, सेवन ऑफ पेंटिकल्स, स्ट्रेंथ, टू ऑफ वँड्स, द हेरोफेंट, फाइव ऑफ कप्स, मॅजिशियन. गुड. टॉवर आलं तरी काय घाबरायचं कारण नाही आहे, एवढं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याकडे मॅजिशियन आलेलं आहे. एट ऑफ सोर्ड्स, फाइव ऑफ पेंटिकल्स आणि टू ऑफ कप्स. ओके, काय चाललेलं आहे जीवनात, सिंह राशीच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे.
टॉवर मुवमेंट आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून चाललेले आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युली सगळीकडनं रस्ते ब्लॉक झालेले आहेत, बंद झालेले आहेत. कुणीकडून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आपल्याला बराच दिवस झालं या संघर्षामध्ये आपण अडकलेले आहे. त्यामुळं मानसिक, सामाजिक, आर्थिक हा जो स्टेटस आहे कुठे ना कुठे तर आपण आपला त्याच्यामुळं दुखावला गेलेला आहे. ही टॉवर एनर्जी जी आलेली आहे, आपलं जे पास्ट लाईफमध्ये झालेलं आहे त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी दाखवायला लागलेली आहे. 8 ऑफ सॉर्ड एनर्जी आपल्याला जी निघून आलेली आहे, ज्या पण ठिकाणी तुम्ही हात लावाल त्या ठिकाणी जो एक पाहिजे जे हातामध्ये एक गोष्ट यायला पाहिजे होती, जी एक अचीव व्हायला पाहिजे होती, खूप सारे डिस्टर्बन्स येत राहिले, खूप सारे ब्लॉकेजेस क्रिएट होत राहिले. आणि त्याच्यामुळं जे एक मनाची एक मनोदशा आहे, ती मनोदशा आपल्याला आहे ती या आपल्याला एनर्जीमधून तुमची समजून यायला लागलेलं आहे. एक हिंमत जी आहे, हिंमत कुठे ना कुठेतरी असं वाटतं की थोडीशी तुमची हिंमत कमी झालेली आहे. पण युनिव्हर्सल आपल्याला मॅजिशियनच्या माध्यमातून हे सांगत आहे, तो एक पास्ट लाईफ होता, ते एक पास्ट होणाऱ्या गोष्टी होत्या, ते एक ऋतुचक्र होतं, ते एक कार्मिक अकाउंट होतं. याच्यामधून आपल्याला सफर करावाच लागणार होतं. तर ते आपल्या एक कार्मिक अकाउंटचं ते एक अकाउंट आपल्याला क्लिअर करण्यासाठी या ज्या काही लाईफमध्ये तुमच्या ज्या काही मुवमेंट चाललेल्या होत्या त्या कुठे ना कुठे तर त्याचा एंड झालेला आहे. ही आपल्यासाठी 2024 हे वर्ष जे आहे ही गुड न्यूज आपल्या लाईफमध्ये घेऊन आलेले आहे. प्रत्येक ठिकाणी जे आपला एक रस्ता अडवला जात होता आणि त्याच्यामधून जे आपली कामं खूप सारी पेंडिंग पडत होती किंवा तुम्ही ज्या हातामध्ये जे काम घेतलेलं होतं त्या कामाला जे यश मिळत नव्हतं, त्या रिलेटेड इथे आपल्याला टॉवर एनर्जी बोलायला लागलेली आहे. इथे मग शैक्षणिक असेल, तुमचा बिझनेस असेल, तुमचं करिअर असेल, तुमचा जॉब असेल, तुमच्या एक्झाम असतील, तुमचं रिलेशन असेल, तुमचं फॅमिली रिलेशन असेल, तुमचं लव्ह रिलेशनशिप असेल, या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे तर तुमची जी एक उदासीनता जी आहे त्या टावरच्या माध्यमातून इथं दिसून येत होते. आणि ह्या गोष्टीमधून जे एक मानसिक बेचैनी आहे, जे एक मानसिक अस्वस्थता आहे, जे एक उदासीनता जी पसरलेली आहे, एक संपूर्ण जगामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत का नाहीत या गोष्टीमध्ये आपलं मन बरेच दिवस झालं भरकटत होतं. त्याच्यामधून कुठे ना कुठेतरी स्वतःला शांत करून एक मनाला एक काहीतरी एक अशी पॉझिटिव्ह प्रेरणा देत होता. कुठे युनिव्हर्सलवर एक ट्रस्ट ठेवत होता. जे ॲन्सेस्टर गॉड्स वगैरे आहेत त्यांच्यावर तुम्ही एक ट्रस्ट ठेवत होता आणि माझे हेही दिवस जातील आणि माझे पॉझिटिव्ह दिवस येतील, माझे दुःखाचे दिवस संपतील आणि माझे सुखाचे दिवस येतील, हे कुठे ना कुठे तर तुम्ही एक मॅनिफेस्टेशन करत होता. आणि हे जे तुमच्या मनाचा जो एक मानसिक जी अवस्था आहे, जी एक चलबिचलता जी मनामध्ये चाललेली होती, एक जी बेचैनी तुमच्या मनामध्ये चालली होती, त्याचा संपूर्ण तुमच्या हेल्थवर परिणाम त्याचा झालेला होता. बरेच साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप हॉस्पिटलायझेशन वगैरे पण अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागलं होतं. एवढा ट्रबल तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टीमध्ये सहन करावा लागलेला होता. ही आपल्याला इथे आपली मनाची बेचैनी दाखवायला लागली आहे. पण 5 ऑफ कप्स ही पण आपल्याला सांगायला आलेली आहे, जे एक फ्रस्ट्रेशनच्या स्टेजमध्ये आपण होता. ॲक्च्युली फ्रस्ट्रेशनच्या पुढच्या स्टेजपर्यंत आपण पोहोचलेला होता, पण त्याच्यातून आता पूर्णपणे तुम्ही बाहेर पडायला लागलेला आहे. कारण मॅजिक व्हायला लागलेलं आहे. कोण करायला लागलेलं आहे तर हे गॉड करायला लागले. हे गॉड म्हणजे कोण? जी एक अद्भुत शक्ती, जी शक्ती आपल्याला दिसत नाही, पण ती शक्ती आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये एक चमत्कार स्वरूपामध्ये ज्या गोष्टी दाखवत असते, ते आपल्या सिंह राशीचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये हे सगळे चमत्कार 2024 हे घेऊन यायला लागलेलं आहे. त्यामुळं टॉवरच्या मुवमेंटमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. ही आहे टॉवर मुवमेंट. याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि हे गॉडची एनर्जी आणि हे आहे मॅजिशियनची एनर्जी. तर या साऱ्या एनर्जीमधून बाहेर पडून पुन्हा आपल्याला आपलं जीवन चालू करण्यासाठी खुद युनिव्हर्सल, खुद गॉड आपल्या सेवेसाठी इथं हजर झालेले आहेत. ज्या गोष्टीमध्ये एक अडकलेलं सगळं सातत्यानं जी सायकल आहे तुमच्या जीवनामध्ये बरेच वर्ष झालं इथं फिरत आहे, ही आपल्याला दिसत आहे इथं. पण तुम्ही स्वतः एवढे हिंमतवान आहे की ज्याप्रमाणे सिंह राशीचं एक असतं, जे लायनची जी ताकद असते त्याचप्रमाणे तुमची पण ताकद आहे. तुम्ही स्वतःची हिंमत हारू दिलेली नाही आहे. त्या हिमतीनं तुम्ही जे एक प्रवास, तो जो एक कठीण डोंगर जो आहे तो तुम्ही पार केलेला आहे आणि तुम्ही आता तुमच्या टॉपला पोहोचलेला आहात. आणि त्या ठिकाणावर तुम्ही एक किती छान दुनिया आहे, किती छान निसर्ग आहे, किती छान जीवन आहे
याचा अनुभव घेत आहात. फक्त स्वतःचा आत्मविश्वास कधी तुम्ही या विषयामध्ये ढळू दिलेला नाही आणि ह्या गोष्टी आता इथून पुढे पण आपल्याला ढळू द्यायचे नाहीत. कारण का तर 2024 हे वर्ष जे यायला लागलेलं आहे आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेऊन यायला लागलेलं आहे. 5 ऑफ पेंटिकलची एनर्जी हे सांगते की जे एक फायनान्शियल क्रॅशिस जे चाललेले होते त्याच्यामुळे जो एक त्रास तुम्हाला जो सोसावा लागला, भोगावा लागला, जे नेम फेम या ज्या गोष्टी होत्या किंवा बिझनेस रिलेटेड असतील किंवा ज्या पण कुठल्या गोष्टी, कारण पैसा ही एक अशी गोष्ट आहे की माणसाच्या जीवनामध्ये पैशाशिवाय ॲक्च्युली कुठल्या गोष्टी होत नाहीत. रिलेशनशिप असू द्या, बिझनेस असू द्या, करिअर असू द्या, सामाजिक असू द्या, जे पण काही सोशल जे असतं एक माणसाचं, तर हे पैशाशिवाय कोणत्याही गोष्टी चालत नाहीत. आणि ह्या पैशानं तुम्हाला जे आत्तापर्यंत रडवलेलं आहे तर इथे आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की आता इथून पुढं जे आहे हे संपलेलं आहे. हे टॉवर मुवमेंट ॲक्च्युली तुमच्या लाईफमधून गेलेले आहे. हे निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमधून गेलेल्या आहेत. हे एक सर्कल होतं, त्या कार्मिक अकाउंटचा हा एक पराक्रम जो होता तो चाललेला होता, पण तो आता संपलेला आहे. कारण एम्पररची एनर्जी आलेली आहे. एम्परर एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे तुमचा जे नेम फेम स्टेटस हा जो संपूर्णपणे गेलेला होता तो यावर्षी पुन्हा आपल्याला स्वागतासाठी युनिव्हर्सल खुद तुमच्यापर्यंत घेऊन यायला लागलेला आहे. तो स्टे पॉझिटिव्ह आणि गॉड ब्लेस यू. आपल्याला युनिव्हर्सल ही आपल्याला ताकद द्यायला लागलेला आहे. इथं चिंता अजिबात करू नका, मुळीच मानसिक ताण करून घेऊ नका. सगळ्याच गोष्टी ज्या बिघडलेल्या होत्या त्या संपूर्ण सगळ्या गोष्टी आपल्या बिघडलेल्या ज्या आहेत त्या पूर्ण चांगल्या स्वरूपामध्ये चालू होतील. रिलेशनशिपमध्ये इथं बघायला गेलं तर रिलेशनशिपमध्ये पण हीच एनर्जी आहे. खूप साऱ्या गोष्टीमध्ये रिलेशनशिपमध्ये, लव्ह रिलेशनशिप असेल, फॅमिली रिलेशनशिप असेल, तर इथे पुन्हा एकदा आपली सगळ्या गोष्टी एक गोड गोड सुरुवात इथे व्हायला लागली आहे. कारण 2 ऑफ कपची एनर्जी आपल्याला तीच सांगायला लागलेलं आहे. बिझनेस असो, जॉब असो, करिअर असो, एज्युकेशन असो, रिलेशनशिप असो, पुन्हा त्या गोष्टी तुम्ही सगळ्या अचीव करणार आहेत. कारण खुद गॉड तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आणून सोडायला लागलेला आहे. कारण 2 ऑफ वँड आणि 2 ऑफ कप या दोन्ही पण ज्या एनर्जी आहे ते आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे जे झालेलं होतं त्याच्याकडे बघू नका, जे आहे आणि जे समोर यायला लागलेलं आहे त्याच्यातून तुम्ही जे करणार आहे आणि त्याला जी एक ग्रोथ मिळणार आहे तर त्या एनर्जीकडे तुम्हाला बघायला सांगायला लागलेलं आहे. इथं आपल्याला हेरोपॅनची एनर्जी पण एक गॉडच्या स्वरूपामध्ये आपल्याला ब्लेसेस देण्यासाठी येऊन थांबलेले आहे. 4 ऑफ सॉर्ड्स आणि 5 ऑफ कपची जी एनर्जी आहे हेल्थवर जो एक परिणाम झालेला होता तो एक आपल्याला इथं परिणाम दाखवायला लागलेला आहे. जे पास्ट लाईफमध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या पास्ट लाईफमधल्या घटना तुम्हाला सोडून द्यायला सांगायला लागलेला आहे. तर इथं पुन्हा हेल्थवर आपला हा एक निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या हेल्थ इश्यूच्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकता. त्यामुळं पॉझिटिव्ह राहा, हिलिंग करा, मेडिटेशन करा, एक्सरसाइजला महत्त्व द्या, एक चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टी करा. कारण तुम्ही खूप क्रिएटिव्ह पर्सन आहात. पण हे जे काही संकट तुमच्या जीवनामध्ये एक लाटेच्या स्वरूपामध्ये, एक तुफानच्या स्वरूपामध्ये, याच्या एक भूकंप झाल्याप्रमाणे जे एक संपूर्ण तुमचं टॉवर हल्लं होतं, संपूर्ण तुमचं घर हल्लं होतं, संपूर्ण तुमचं जग हल्लं होतं, संपूर्ण जग तुमचं विस्कळीत झालं होतं. कारण टॉवर एनर्जी जी आहे ही मेजर आर्कानाची ही एनर्जी आहे. मेजर आर्कानाचा अर्थ असा असतो की ह्या गोष्टी घडणार असतात तर त्या घडणारच असतात, त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नसतो. त्याच्यावर फक्त वेळ ही एकच कंट्रोल असते आणि ती वेळ एकदा आपली पूर्णपणे संपलेली असते तेव्हा पुन्हा एकदा आपण त्या शेलमधून येऊन, ज्याप्रमाणे इथे मला इथं एक एनर्जी ही दिसायला लागलेली आहे की सापाला जेव्हा त्याची चाल बंद होते किंवा त्याची शिथिलता त्याच्या जीवनामध्ये येते तेव्हा त्याला एक एकांतामध्ये जाऊन ज्या वेळेला स्वतःची अंगावरची कात उतरून टाकून जेव्हा तो एक पुन्हा एक नव्यानं त्याच्यावर शायनिंग येतं, ते ग्लेझिंग येतं, ते इथं मला तुमच्या सिंह राशीच्या जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये ह्या सगळ्या घटना दिसायला लागलेल्या आहेत. पण ही कात काढून टाकताना त्या सापासाठी जो एक तो जो प्रवास असतो तो अतिशय वेदनादायी असतो. पण ही ॲक्च्युली तुम्ही जी आहे ही कात काढून टाकलेली आहे. तर त्या वेदनामधून तुम्ही आता बाहेर पडलेला आहात. तर पुन्हा युनिव्हर्सल आपल्याला सांगायला लागलेलं आहे की पास्टच्या लाईफमध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या शक्यतो विसरायचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट होऊन ते मॅनिफेस्टेशन करायचा प्रयत्न करा. कारण गॉड खुद तुम्हाला ह्या गोष्टी देण्यासाठी तयार आहे. तुमची विल पॉवर अतिशय स्ट्रॉंग झालेली आहेत. चमत्कार म्हणजे काय असतो ते 2024 या वर्षामध्ये आपल्याला
थोडक्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. द एम्पररची एनर्जी ते सांगायला लागलेलं आहे की तुमचं जे पण काय अस्तित्व गेलेलं होतं, जे काही नेम फेम बिझनेस एज्युकेशन करिअर रिलेशनशिप, इथे जे पण एक तुम्हाला एक मानहानीला समोर जावं लागलं होतं ते तुम्हाला 2024 या वर्षामध्ये 2024 हे वर्ष संपता एक चमत्कारिक स्वरूपामध्ये आपल्याला पुन्हा त्या गोष्टी मिळणार आहे. तर त्या एनर्जीतून आपण बाहेर पडा. ही आपल्यासाठी एक खूप चांगली न्यूज आहे की जी एक संकटाची साखळी चाललेली होती, ती साखळी कुठे ना कुठे तर आपली ब्रेक झालेली आहे. तो विषय आता कुठे ना कुठेतरी पूर्णपणे इथे संपायला लागलेला आहे. फक्त जेव्हा गोष्टी घडत असतात किंवा बिघडत असतात त्याला एक टाईम असतो, थोडा टाईम तुम्ही द्यायला पाहिजे. आणि जी स्ट्रेंथ आत्तापर्यंत तुम्ही ठेवलेली होती ती स्ट्रेंथ आपण ठेवायला पाहिजे, तेच करेज आपण ठेवायला पाहिजे आहे. डिस्करेज होऊन इथे आपल्याला उपयोग नाही, कारण बियॉन्ड द इलिजनची आपल्याकडे एनर्जी आलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला माहीत नसतं, किंवा जे माणसाने एखादी गोष्ट ठरवलेली असते ती त्याच्या जीवनामध्ये होत नसते, तर ह्या गोष्टी होत असतात, ह्या सर्वांच्याच जीवनामध्ये होत असतात. त्यामुळं आपण त्या गोष्टीमध्ये किती स्वतःला एक मानसिक यातना करून घ्यायच्या, कारण मानसिक यातनातून खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. ॲक्च्युली गोष्ट जी राईट वेनं जाणार असते ती सुद्धा रॉंग वेनं चाललेली असते. म्हणून इथे हे सांगायला तुम्ही हिंमतवान आहात, स्वतःची हिंमत ठेवा आणि एक युनिव्हर्सलच्या एनर्जीवर तुम्ही ट्रस्ट ठेवा. इनर वॉइसच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीचा उलगडा व्हायला चालू होणार आहे. तर इनर वॉइस तुम्हाला काय म्हणायला आहे, जे मगापासून मी आपल्याला डिस्क्राईब करायला लागलेलं आहे, आपल्याकडे रिपनेसची एक एनर्जी आपल्याला निघून आलेलं आहे. एक फ्रूटफुल रिझल्ट आपल्या लाईफमध्ये यायला लागलेले आहेत, तयार आहेत. 2024 हे वर्ष आपल्यासाठी एक अबंडन्सच्या स्वरूपामध्ये यायला लागलेलं आहे. जे ड्रीम्स तुमचे आहेत ते ड्रीम्स पूर्णपणे इथे कुठे ना कुठेतरी सत्यामध्ये यायला लागलेले आहे, कारण ड्रीमची एनर्जी आपल्याला ॲडवाईसच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलेला आहे. तर उदास होऊ नका, नाराज होऊ नका. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपण ॲट्रॅक्ट व्हा, त्या गोष्टीला ॲट्रॅक्ट करा. स्ट्रेस लाईफमध्ये तुम्ही जगत राहायला हेल्थ इश्यूच्या रिलेटेड, त्याशिवाय आपले जे रिलेशन आपल्या अवतीभोवती जे असतात ते प्रत्येक रिलेशनवर या साऱ्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे हा स्ट्रेसमध्ये राहू नका, स्ट्रेस आपण सोडून द्या. नाहीतर वाद विवाद भांडण वैचारिक संघर्ष या साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतच राहतील. द लवरची एनर्जी आलेलं आहे, ज्या आपण लोकांना तुम्ही भेट चालतील, लोक तुम्हाला मदतीच्या स्वरूपामध्ये येतील, तुम्हाला मदत करतील, हात देतील. तुम्ही जिथे पण कुठे थांबलेले आहात त्या प्रत्येक ठिकाणी एक युनिव्हर्सल एक एंजलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हेल्प करायच्या दृष्टिकोनातून लोक पाठवून द्यायला लागलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. बिघडलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला 2024 या वर्षामध्ये सगळ्या सरळ होत आहेत. हीच आपल्याला थोडक्यात युनिव्हर्सल एनर्जी पाठवून दिलेली आहे. आयसोलेशनची एनर्जी आलेला आहे, जे एक तुम्ही स्वतःला एक कोंडून घेतलेले होते, जे एक मानसिक त्रास करून घेतलेला होता, त्या रिलेटेड आपल्याला एक कार्ड आलेलं आहे. आपले अश्रू अशा पद्धतीनं बाहेर पडले की ते अश्रू स्वतःलाही दिसू दे, इतरांनाही दिसू दे, इतके तुम्ही झाकण्याचा स्वतःला प्रयत्न केलेला होता. पण आता ही एनर्जीतून आपण बाहेर पडत आहात. तर हा विषय आता आपण पूर्णपणे स्टॉप करून टाका आणि युनिव्हर्सलच्या एनर्जीवर आपण विश्वास ठेवा. जे घटना ज्या घडून गेलेल्या होत्या आपल्या लाईफमध्ये, खूप कठीण तो प्रसंग होता, खूप कठीण तो काळ चाललेला होता. पण टॉवर नंतर आपल्याकडे मॅजिशियन आलेला आहे, हेरोपंट आलेला आहे, द एम्परर आलेला आहे. ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या होत्या किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या गोष्टी पुन्हा आपल्याला सक्सेसच्या स्वरूपामध्ये 2024 या वर्षामध्ये युनिव्हर्सल आपल्या झोळीमध्ये टाकणार आहे. ज्याप्रमाणे आपण एक गोष्ट मागितली तर दोन गोष्टी समोर येतात, अशा पद्धतीने एक आश्चर्यजनक खूप साऱ्या अशा घटना यावर्षी घडणार आहेत. ते माझ्या जे सिंह राशीचे जे व्ह्यूअर्स आहे त्यांना इथे हे सांगायला लागलेलं आहे, जे पास्ट घडलेला आहे तो घडून गेलेला आहे. पॉझिटिव्ह लाईफची सुरुवात झालेली आहे. 2024 आपल्यासाठी सुख शांती समृद्धी आरोग्य अबंडन्स फायनान्स स्ट्रॉंगनेस रिलेशनशिपमध्ये स्ट्रॉंगनेस कोर्ट कचेरीच्या मॅटरमध्ये ज्या गोष्टी एक तुमच्या प्रलंबित झालेल्या होत्या त्या बऱ्याच गोष्टी आपल्या बाजूनं लागण्याची इथं सगळ्या शक्यता आहे. तर गोष्टी बऱ्याच येसचा आन्सर आलेला आहे. तर सांगायला मला पण खूप छान वाटतं. तर कॉंग्रॅच्युलेशन सिंह राशीवाले माझे व्ह्यूअर्स. जे गोष्टी आहेत ते आपल्याला एक फळ स्वरूपामध्ये आपल्याला घ्यायला लागले, त्या फळाची चव आपण यावर्षी चाकणार आहात. तर त्यासाठी तुम्ही फक्त प्रिपेअर राहा, तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि युनिव्हर्सचे पूर्णपणे आभार माना. आणि येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप छान एनर्जी घेऊन आलेलं आहे.
तर हे होते माझे सिंह राशीची जी 2024 आहे हे प्रिडिक्शन आपल्यासाठी होतं, ज्याच्यामध्ये जेवढं पण मला एनर्जी ज्या दिसून आलेल्या आहेत मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जितक्या पण गोष्टी रेझोनेट होतात, जेवढ्या पण गोष्टी आपल्याला लागू पडतात, तेवढ्या गोष्टी आपण ह्या ज्या गोष्टी आपल्याला लागू पडत नाहीत त्या तुम्ही सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच. तर पुन्हा मी आपल्याला उद्याच्याला याच वेळेला याच टाईमला भेटणार आहे. कन्या राशी सकट 2024 कन्या राशीचं प्रिडिक्शन आपण उद्याच्याला याच वेळेला घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.